आपण या ठिकाणी भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील मौजा तिन्ही मोखे या गावी आहोत. उन्हाळी धानाचं पीक आहे आणि या ठिकाणी ज्यांच्या शेतामध्ये आपण उभा आहोत त्यांचा आपण परिचय करून घेऊया. नमस्कार. नमस्कार सर, मी घनश्याम बळीराम पारधी. मी धान उत्पादक शेतकरी आहे आणि कृषी विज्ञान केंद्र आणि तालुका कृषी अधिकारी साकोली यांच्या मार्गदर्शनाखाली मी दरवर्षी नवनवीन प्रयोग करीत असतो. आता मी तुम्हाला असं विचारतोय, हो सर. हे जे धानाचं पीक आहे आपल्याकडे सर्वसाधारण लोक रोवणीच्या पद्धतीनं म्हणजे चिखलणी करतात, त्याच्यानंतर परे टाकलेले असतात आणि त्याची मजूर लावून रोवणी करतात, बरोबर आहे? बरोबर सर. हे तुम्ही कोणत्या पद्धतीने लागवड केलेली आहे याची? विशेषतः धानामध्ये खर्च कमी करण्याच्या दृष्टिकोनातून डायरेक्ट आपण बीज सोयींग केलं तर त्याच्यातही उत्पन्न येऊ शकते. आणि ती बाब माझ्या लक्षात आल्यानंतर मी पेरणी यंत्राच्या साहाय्याने लागवड करता येईल का याचे 2-3 वर्षापासून आम्ही प्रयोग घेतो आहे. खरीपालाही घेतो आणि ह्यावेळी उन्हाळीला आम्ही या ठिकाणी पेरणी यंत्राच्या साहाय्याने हा कार्यक्रम केलेला आहे. मग आता मला सांगा, याच्यामध्ये तुमची बचत किती झाली? जो नरे टाकणे, त्याची निगा राखणे, नंतर चिखलणी करणे, हो सर. नंतर रोवणीचा मजुरीचा खर्च, याच्यामध्ये असा सर सगळा खर्च एकराला किती बचत झाली? साधारणतः 6-7 हजार रुपये याच्यामध्ये बचत झाली. बियाणं किती लागलं याला? एक एकराला? याच्यामध्ये सर 11 किलो पर्यंत एका एकराला बियाणं एका एकराला 11 किलो लागलं. 11 किलो लागले. बरं, पेरणीला किती खर्च आला? जे काही तुम्ही पेरणी यंत्र वापरलं म्हणजे 2 एकर जागा. 900 रुपयामध्ये तुमच्या जागेच्या पेरणी होऊन जाईल. म्हणजे आता मला सांगा, हे जे पीक आहे आणि तुलनेमध्ये हेच पीक तुम्ही मागच्या वर्षी रोवणी पद्धतीने केलं, तर तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये? चिखलणी न करता लावलेलं जे आहे हा. याच्या मुळांची वाढ जास्त झालेली अच्छा, दिसते. मुळांची वाढ जास्त झालेली आहे. मग अपेक्षा करूया की सारखंच उत्पन्न मिळेल आणि नक्की. आणि तुम्हाला जे एकरी जो बचत झाली तो तुमचा अजून जास्तीचा वाढीव नफा राहील. वाढीव 6,000 नफा रुपये. राहील. हो, नक्की साहेब. बघा. ही बारीक व्हरायटी आहे सर. तर हे साधारणतः आपल्याकडे साधारणतः 22 क्विंटल एकरी एकराला 22 क्विंटल पर्यंत उत्पादन 100% इथं ठरलेलं आहे. जे आपण कंडिशन बघतोय. मग आता मला सांगा, हे जे लोक तुम्ही करताय, कोणी शेतकरी आजूबाजूचे बघतायत, त्यांच्या मनामध्ये काही विचार आहे की या पद्धतीने अजून केलं हो, पाहिजे? ह्या भागामधल्या सगळ्या शेतकऱ्यांनी याच्या पेरणीपासून तर आजपर्यंत आहे ते डोळ्यानं स्वतः बघतायत, अनुभवत आहेत. आणि माझ्याजवळ त्यांनी इच्छा व्यक्त केली की पेरणी यंत्राने आम्हाला पेरायचं मार्गदर्शन करावं. तर मी म्हटलं त्यांना. परत या ठिकाणी एक शेतकरी आहे धान उत्पादक, ते पण याच पद्धतीनं गेले 2-3 वर्षापासून लागवड करतात. आपलं नाव सांगा. माझे नाव विजय प्रल्हाद पटले, राहणार किन्नी मोके. अच्छा, बरं मला सांगा, तुम्ही पण पेरीव पद्धतीनं लागवड करता का धानाची? हो, मशीन किती एकरवर करता? 1 एकराला. 1 एकराला किती वर्षापासून करत आहे? 3 वर्षे झाले. ते का बरं तुम्ही याची सुरुवात केली? आपल्याला शेतीची पोत वाढवणे, जोडीचा खर्च वाचतो आणि कसा आहे आपल्याला त्या पैशामध्ये आपण खत मारू शकतो. अच्छा, खर्चात बचत होते. खर्चात बचत, चिखलाचाही वाचते. बरं मला सांगा, मग उत्पन्नामध्ये काही फरक पडते का? उत्पन्न माझ्या माहितीप्रमाणे तर रोवण्यापेक्षा जास्त भेटते. रोवण्यापेक्षा जास्त हो, मिळते. जास्त. कारण आपण चिखल मारतो तर आहे कसते जमीन. बरं, म्हणजे ती कडक बनते. कडक बनते. आता ही भुसभुशीत आहे, त्याच्यामुळे दुसरं पीक सुद्धा उत्तम प्रकारे येते. उत्तम प्रकारे येते. मित्र, आता घनश्यामजी हे आहेत, त्यांनी जे शेतीनिष्ठ शेतकरी आहेत, त्यांनी जे आपल्याला सांगितलं की याच्यामध्ये एकतर मशागत खूप जास्त न केल्यामुळं जमीन पण कडक होत नाही आणि ते भुसभुशीत राहिल्यामुळं पुढचं जे नफ आहे रब्बी सीझनचं त्याची पण वाढ चांगली होते, मजुरी खर्चामध्ये बचत होते. आणि आज मजुरीची टंचाई लक्षात घेता या धान उत्पादक परिसरातील शेतकरी पण या पद्धतीचा निश्चितपणे विचार करत आहे आणि या पद्धतीने शेती करण्याचा प्रयत्न करा. आणि यावर्षी जो एल्निनोचा इफेक्ट सांगितलेला आहे, यावर्षी पर्जन्यमान कमी राहणार, अशा परिस्थितीमध्ये निश्चित शेतकऱ्याला फायदेशीर राहणार आहे. धन्यवाद. धन्यवाद.